नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया कटोरी ब्लाऊजचे माप ब्लाऊजवर कसे घ्यायचे। तर बघा, मेजरमेंट घ्यायचे 2 स्टेप असतात। जसं कोणी अंगावर मेजरमेंट घेतं आणि दुसरा म्हणजे ब्लाऊजवर कोणी माप देतं। तर मापाचे जे ब्लाऊज असतं त्याच्यावर आपल्याला ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे हे खूप जणांना प्रश्न पडत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच शिकवणार आहे की मापाला दिलेल्या ब्लाऊजवर माप आपण कसे घ्यायचे। चला तर मग करूया सुरुवात। हे बघा, हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, त्याच्यावर माप कसं घ्यायचं मी तुम्हाला शिकवणार आहे। तुम्ही सेम त्याच पद्धतीने माप घेण्याचा ट्राय करा। तर ब्लाऊज सेम असं पूर्ण हुक वगैरे एकावर एक व्यवस्थित ठेवायचं, प्लेन असं करून घ्यायचं। आणि जर खूपच ब्लाऊज गोळा असेल नाही का, कस्टमर असंच आणून देतात खूप गोळा झालेला असतं, तर तुम्ही ते थोडंसं प्रेस करून घ्या किंवा कस्टमरला सांगा की ब्लाऊज तुम्ही थोडे प्रेस करून द्या। तर माझा ब्लाऊज ओके, म्हणजे जास्त गोळा नाही आणि प्रेस पण करण्याची जरूरत नाही। तर सगळ्यात आपल्याला कोणती मापं घ्यायची आहे त्याची आपण लिस्ट बनवून घेऊया। तर बघा, मी हे लिस्ट बनवलेले आहे। तुम्ही सेम याच प्रकारे याची लिस्ट आहे, जे मापं घ्यायची आहे आपल्याला, तर त्याची लिस्ट बनवून घ्या, जेणेकरून तुमचं एक पण माप राहणार नाही। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंची घ्यायची, छातीचा सेकंड नंबरला, पुढील गळा उंची घ्यायची, मागील गळा पाठ घ्यायचा। आता मी ह्या ब्लाऊजवर माप घेते म्हणून मी पाठीचा हिशोब धरणार आहे। तर तयार शोल्डर आहे, बाही उंची, बाही दंड, कंबर घेर, गळा रुंदी आणि मुंडा। आता याच्यात एक आपल्याला वाढवायचं आहे तर कटोरीचं माप किती घ्यायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा कटोरीचं एक माप लिहायचं, कटोरी ओके। म्हणजे आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी 11 मेजरमेंट घ्यायचे आहे। तर ही लिस्ट तुम्ही अगोदर बनवून घ्या। तर सगळ्यात अगोदर आपण पूर्ण उंची घेऊया। ब्लाऊज सेम असं याच पद्धतीने तुम्ही ठेवायचं आहे, बॅक साईड पार्ट न घेता फ्रंट पार्टच घ्यायचा आहे। तर हे जे आपलं शोल्डर आहे, शोल्डरपासून आपल्याला व्यवस्थित खालपर्यंत ब्लाऊजची उंची चेक करायची आहे। तर बघा, आपली पूर्ण उंची 12 येत आहे। तुम्ही हे शोल्डरचं निशाण व्यवस्थित बघायचं आणि हा खालचा जो पॉईंट आहे तो पण व्यवस्थित चेक करायचा। तर पूर्ण उंची आपली 12 आली आहे, पूर्ण उंची आपली 12 आली। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच उंचीला वाढवायचं आहे, म्हणजे 13 इंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। त्यानंतर ते हलवायचाच नाही, आपल्याला पुढचा गळा चेक करायचा। तर बघा, एल शेप आपला हा जो गळा आहे त्या गळ्यापर्यंत एल शेप आपला कुठे तयार होतो ते आपण चेक करणार। तर मी सगळ्यात अगोदर 5 वर ट्राय करून पाहिलं, एल शेप आपला बनला नाही, तर आपण 5.5 वर घेऊया। हे बघा, 5.5 वर आपला एल शेप नक्की बनलेला आहे। तर तुम्ही याच पद्धतीने पुढचा गळा चेक करायचा ट्राय करा, एकदम ॲक्युरेट आपला गळा येणार आहे। तर 5.5चा आपला पुढील गळा येणार आहे। आता शोल्डर चेक करायचं। शोल्डर चेक करताना हे बघा, हे गळ्याची बाजू आणि बाही जिकडे अटॅच झाली आहे तर दोघांचा पॉईंट म्हणजे आपला शोल्डर असतो। तर रेडी तयार शोल्डर आपलं 2.5 आलेला आहे, तुम्ही चेक करू शकतात। ब्लाऊज मी बिलकुल हलवलेलं नाही आहे, तसं तुम्हीही हलवू नका। तयार शोल्डर आपलं 2.5 आलेलं आहे। आता बाही उंची आपण चेक करूया। तर बाही उंची बघा, हे जे शोल्डर आपल्या अटॅच झालं आहे तिथपर्यंत आपल्याला चेक करायचं। तर आपली बाही उंची आली आहे 9 आणि 2 रेषा, म्हणजे 9.25ची आपली बाही उंची आलेली आहे। तुम्ही बघू शकतात, तुमची जी पण उंची येईल तुम्ही ती घ्या। तर 9.25 बाही उंची 9.25। आता बाही उंची आपला जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे, अन्यथा जर विदाऊट अस्तरचा असेल तर तुम्ही 1.5 ते 2 इंच वाढवू शकतात। 9.25 + 1 म्हणजे 10.25ची आपल्याला बाहीची उंची कटिंग करायची आहे। तसंच बाही दंड लगेच आपण चेक करून घेऊ। हे बघा, इथपर्यंत। आता ह्या बटनामुळे तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित, तर 4.5चा आपला बाही दंड आलेला आहे। बाही दंड आहे 4.5। आता आपल्याला कंबर घेरही आता आपण चेक करून घेऊ। मी ब्लाऊज बिलकुल हलवलेलं नाही बघा। तर कंबर घेर आपला आला आहे 12।
12ला 2 रेषा कमी आपण नाही, 12 परफेक्ट आलेला आहे. तर आपण कंबर घेर घेऊया 12चा. आता मी हाफ घेतलेला आहे. फिटिंग करताना तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्या का आपला कंबर घेर ब्लाऊज सेम अशा पद्धतीने ठेवल्यानंतर 12 येतं की नाही. त्यानंतर आपल्याला कटोरी चेक करायची आहे. तर बघा ह्या दोन म्हणजे ह्या साईडची कटोरी आपण अगोदर चेक करणार. तर पूर्ण कटोरी आपली आली आहे 5ची. म्हणजे हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट जिथं एंड होणार ते आपली कटोरीचा राऊंड असणार. तर बघा तुम्ही बघू शकता 5चा आपला कटोरीचा राऊंड आलेला आहे. तर कटोरीचे माप हे ह्या साईडनी 5 आहे आणि दुसरी साईड आपण पुन्हा ही पण साईड चेक करणार. तर ही बघा ही 4.5 वर एंड झाली. ह्या साईडला आपला 5चं येत आहे. तर 5.5ची आपली ही जी साईड आहे ती चेक करायची. तर ब्लाऊजची कटोरीचं माप किती आलं आहे 5. तुम्ही ही साईड चेक केली तर पूर्ण चेक करायची, जी आहे तीच ठेवायची. जर ही साईड तुम्ही चेक केली तर याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवायचा असतो. तर बघा 5.5ची आपली कटोरी आलेली आहे. यात काय वाढवायचं नाही. जेव्हा आपले पेपर कटिंग होणार आहे त्याच्यानंतर आपण ती नवीन कटोरी काढणार आहे. तर कटोरीतला डिफरन्स समजला. तुम्ही ही साईडची जर कटोरी चेक केली तर त्यात अर्धा इंच वाढवा आणि जर तुम्ही ह्या साईडनी चेक केली तर टोटल पूर्ण तुम्ही घ्या. आता बघा पुढचे माप आपण सगळे क्लिअर केलेले आहे. आता ब्लाऊज पलटी करूया. बॅक साईडची पार्ट आपण चेक करूया. कधी पण जर मापाला ब्लाऊज दिलेला असेल तर वरतून खाली गळा न चेक करता आपली जी पण पार्ट आहे त्या पाठीवर आपल्याला हिशोब ठेवायचा आहे. त्या पाठीचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा आपली ही पाठ किती आलेली आहे 2.5ची. तर मागील गळा पाठ आपल्याला 2.5 घ्यायचा आहे. ओके. याच पाठीचा तुम्ही मेजरमेंट घेत चला जेणेकरून वरचा गळा जो आहे एकदम ॲक्युरेट आपला येणार आहे. आपलं सगळं रेडी झालेलं आहे. आता मी माप ठेवलेले आहे. बघा छातीचे माप ठेवलं आहे, त्याच्यानंतर गळा रुंदी ठेवली आहे आणि मोंढा ठेवलेला आहे. तर सगळ्यात अगोदर आता बघा गळा रुंदी आपल्याला हे छोटी छातीचं माप आपण घेऊया म्हणजे गळा रुंदी आपल्याला लक्षात येईल. छातीचं माप घेण्यासाठी बघा कोणताही ब्लाऊज असो आपण ब्लाऊज उलटे करूनच छातीचे माप घेणे जेणेकरून ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येणार, ब्लाऊज छोटे मोठे होणार नाही. तर ही जी हुकावाली पट्टी आहे आपली ही फिटिंगची जी शिलाई आहे त्यापासून इथपर्यंत आपण एक चेक करायचं. तर बघा ही फिटिंग आली आहे 8ची. हे बघा पहिली शिलाई आपली फिटिंगची बघायची आणि जी काजबटांची पट्टी आहे तिथपर्यंत आपला टेप एकदम ॲक्युरेट सरळ आला पाहिजे. तर 8वर हा पॉईंट येत आहे आणि हा पॉईंट पण आपण एकदा चेक करायचा, पूर्ण पट्टी धरायची. तर बघा ही 8.5 येत आहे. ओके. तर कधी पण ब्लाऊजची एक पट्टी एक साईड मोठी असते आणि एक साईड छोटी असते. तुम्ही जी मोठी साईड आहे त्या साईडनेच आपला छातीचं मेजरमेंट घेत चला. तर 8.5ची आपली फिटिंगचं माप आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. 1/2 म्हणजे बघा 8, 9, 1, 10 आपली 10ची घडी होणार आहे छातीचं माप. आता तुम्ही ह्या साईडनी जर तुम्ही 8 इंच घेतले, फिटिंग तर हीच आहे 8 इंचाची. ही एक्स्ट्रा आपण कमी जास्त प्रत्येकजण पट्टी ठेवत असतं. जर ही 8ची फिटिंग असली तर 2 इंच वाढवा. म्हणजे ह्या साईडनी तुम्ही जर माप घेतला तर 2 इंच वाढवा आणि ह्या साईडनी तुम्ही माप घेतला तर 1.5 इंच वाढवा. तर आपला छातीचा मापही रेडी झालेला आहे. तर बघा आपली गळारुंदी आपल्याला म्हणजे काय असतं जर कोणाला कळत नसेल तर मी सांगते. हा जो गळाचा आपला राऊंड आलेला आहे आता हा जर राऊंड आपण चेक करायला गेलो तर बघा हा 6वर जातो, 6.5वर जातो किंवा छोटाही होऊ शकतो. जसं आपण ब्लाऊज मॅनेज करणार तसा हा गळा छोटा मोठा होत असतो. ही रुंदी तर ही गळ्याची रुंदी आहे ती आपल्याला ब्लाऊजर परफेक्टली घेता येत नाही. आपला ब्लाऊज आहे 8 16 16 32 32चं ब्लाऊजची फिटिंग आहे म्हणजे आपल्याला गळा रुंदी किती घ्यावं लागेल 2.25. जर 34 36 असेल तर 2.5चं माप घ्या तुम्ही गळा रुंदीसाठी आणि जर 32चं माप असेल 32च्या खाली माप असेल म्हणजे 30 28 तर 2.25ची गळा रुंदी घ्या 2.25. ओके. आता मोंढ्याचा शेप सांगते मी. हा बघा हा मोंढा आहे तो पण आपल्याला व्यवस्थित असा ब्लाऊजवर चेक करता येत नाही. तुम्ही जर हा ब्लाऊज चेक केला तर बघा हा 5.5वर आपला मोंढा येत आहे. तुम्ही थोडासा वर घेतला कमी जास्त झाला
तर हा शेप आपला व्यवस्थित बनत नाही. तर अशा ब्लाऊजसाठी मोंढ्याची उंची किती घ्यायची? 5.5चीच घ्यायची. 28, 30, 32 असेल तर 5.5चीच घ्यायची. जास्त मोठं माप असेल तर तुम्ही 6, 6.5 मोंढ्यांची उंची घ्यायची आहे. तर आपलं 32चं माप असल्यामुळे आपण 5.5ची मोंढ्याची उंची घेतलेली आहे. तर बघा, ब्लाऊज मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं शिकवलं आहे आणि बिलकुल ब्लाऊज इकडे तिकडे झालेलं नाही आहे. एकदम ॲक्युरेट असं आपला माप तयार झालेला आहे. त्याने आपल्या ब्लाऊजची कटिंग व्यवस्थित होईल आणि आपली फिटिंग पण व्यवस्थित येईल. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या सेम पद्धतीने ब्लाऊजची माप घ्या, जेणेकरून तुमचे माप बरोबर येईल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सबस्क्राइब, लाइक, कमेंट, शेअर. जेडी फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.